महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभागीय कार्यालय नागपूर या विभागामध्ये एकूण 1,52,046 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते। त्यापैकी 1,51,116 मुलांनी परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले। एकूण त्यापैकी 1,51,116 पैकी 1,36,805 मुलं परीक्षेत उत्तीर्ण झाले। उत्तीर्णतेचं प्रमाण 90.52% आहे। यावर्षी अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात कडक वातावरणात परीक्षा घेण्यात आली। मुलांचं पास होण्याचं प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त 1% घसरलेलं आहे। परंतु पास होत असताना गुणवत्तेवर परीक्षा असल्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती यावर्षी कमी झाल्याचे दिसून येते। जे 75%च्या वर मुलांची पासिंगचं प्रमाण आहे 5.26%, तर 60 ते 74% या दरम्यान उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण आहे 20.02%। 45 ते 59 या दरम्यान टक्केवारीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण आहे 45.98%, तर 35 ते 44 या दरम्यान म्हणजे शेकडा प्रमाण उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण आहे 19.25%। मुलांचं पास होण्याचं प्रमाण जरी असलं तरी गुणवत्तेवर ही परीक्षा झालेली असल्यामुळे यामधून जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहे त्यांचं प्रमाण निश्चितच यावर्षी कमी झालेलं आहे। विभागाचा विचार झाल्यास यावर्षी एकूण 90.52% रिझल्ट लागलेला आहे। विभागामध्ये गोंदिया जिल्हा हा प्रथम क्रमांकावर 94.04% आहे। त्यानंतर नागपूर जिल्हा द्वितीय स्थानावर आहे, त्यांचं पासिंग प्रमाण आहे 93.40%। तृतीय क्रमांकावर वर्धा जिल्हा आहे 87.77%। चतुर्थ स्थानावर भंडारा जिल्हा आहे 87.58%। आणि 5व्या स्थानावर गडचिरोली 5व्या स्थानावर चुकले थोडे 1 मिनिट रिपीट 6व्या स्थानावर आहे गडचिरोली 81.77%। यावर्षी एकूण जे मुलांचं जे पासिंगचं प्रमाण आहे ते आपल्याला दिसते आहे। ज्या मुलांना परीक्षेमध्ये कमी गुण पडलेले आहेत आणि त्यांना असं वाटते की यापेक्षा मला जास्त गुण मिळेल, तर अशा मुलांना यावर्षी दिनांक 6 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत त्यांच्या ज्या उत्तरपत्रिका मागण्याचा अधिकार आहे ते मागू शकतात। साईट उद्यापासून चालू होते आहे। त्यांनी रीतसर अर्ज भरल्यानंतर त्यांच्या ज्या एक मेलवर पण जाईल आणि प्रत्यक्ष लागत असेल तर प्रत्यक्ष पण पुन्हा त्यांना झेरॉक्स कॉपी मिळेल आणि त्यानंतर त्यांच्यावर फेरमूल्यांकन होऊन त्याप्रमाणे दुरुस्तीचे प्रावधान आहे।